संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा खेड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाकडून तीव्र निषेध. खेड पुणे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तनाचा आणि त्यांना दिलेल्या धमक्यांचा खेड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला आहे. पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. या स्तंभावर आणि पत्रकारांच्या अस्मितेवर लोकप्रतिनिधींकडून होणारे असे हल्ले अत्यंत निंदनीय आहेत, अशी तीव्र भावना यावेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला पत्रकार संघ. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना खासदार संजय दिना पाटील यांनी अरेरावीची भाषा वापरली. तुम्हाला पाहून घेतो, बघतो, मारून टाकीन अशा प्रकारच्या धमक्या देऊन त्यांनी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेला थेट आव्हान दिले. या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करण्यासाठी खेड तालुक्यातील प्रिंट आणि डिजिटल मीडियाचे पत्रकार एकत्र आले होते. खासदार महोदयांनी नुकताच पक्ष बदललाय. पक्ष बदलल्यामुळे आपल्याला नवीन राजकीय पाठबळ मिळाले आणि आता आपले इकडे कोणीच काही करू शकत नाही अशा भ्रमात ते वागत असावेत. परंतु त्यांनी पत्रकारांवर केलेले हे बेताल वक्तव्य पत्रकार संघ अजिबात सहन करणार नाही. असे काहीतरी वक्तव्य करायचे आणि नंतर माफी मागायची. माफी मागितली की सगळा विषय शांत करायचा. हे असं यापुढे चालणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे असा इशारा यावेळी पत्रकार संघाच्या वतीनं देण्यात आला. शासनाकडे कडक कारवाईची मागणी. पत्रकार संघाने शासनाकडे आणि महाराष्ट्र सरकारकडे या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेण्याची मागणी केली आहे. खासदारकी रद्द करण्याची मागणी. लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी केलेले असे वर्तन असामाजिक आणि अशोभनीय असून खासदार संजय दिना पाटील यांची खासदारकी काढून घ्यावी अशी मागणी पत्रकारांनी केली. कठोर कायदेशीर कारवाई. यापूर्वी अशाच प्रकारच्या धमक्या देणाऱ्यांवर शासनानं तात्काळ कारवाई केली होती. त्याच धर्तीवर या प्रकरणातही खासदारांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी. पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती. या निषेध सभेत खेड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष मनोहर गोरगले, उपाध्यक्ष सुदामराव कराळे पाटील, दुसरे उपाध्यक्ष जाकीर अन्सारी, कार्याध्यक्ष नारायण सूर्यवंशी, सहकार्य अध्यक्ष गजेंद्र ढगे, सचिव दत्ता भगत, सहसचिव विजयकुमार जेठे, खजिनदार पप्पू वाकडे, सहखजिनदार संतोष गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कांतीराम बोराडे पाटील, संघटनेचे सदस्य सचिन भंडारी, संतोष कोल्हे, राहुल कोरडे, राहुल सोनवणे, रवींद्र पांडे, निलेश वाघमारे या सर्व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. पत्रकारांची एकजूट आणि घोषणाबाजी. उपस्थित सर्व पत्रकारांनी एकत्र येत संजय दिना पाटील यांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत परिसर दणानून सोडला आणि आपला तीव्र संताप व्यक्त केला. भविष्यात पत्रकारांवर अशा प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा सज्जड इशाराही यावेळी संघटनेच्या वतीनं देण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. भारतीय राज्यघटनेमध्ये खऱ्या अर्थानं संविधान आणि संविधानामध्ये जो चौथा आधारस्तंभ मानला गेला आहे तो म्हणजे पत्रकारिता. आणि या पत्रकारांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेमध्ये प्रामाणिकपणे आवाज उठवण्याचं काम सातत्यानं पत्रकार बांधव करत असतात. चुकीच्या गोष्टीला या ठिकाणी आवाज उठवणं, त्याचबरोबर चांगल्या गोष्टीचं अनुकरण करून त्याला प्रसिद्धी देणं अशा प्रकारचं काम करत असताना खऱ्या अर्थानं आपण मागच्या काही दिवसापूर्वी ऐकले, पाहिले, अनुभवले की नव्यानंच जे खासदार संजय दिना पाटील हे या पक्षातून त्या पक्षात जात असताना काही पत्रकारांच्या माध्यमातून त्यांना जे प्रश्न विचारले गेले त्यावेळेस त्यांनी जे अरेरावीचं उत्तर दिलं किंवा अरेरावी जी केली, त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या अस्मितेला घाला घालण्याचं जे वाक्य वापरले ते म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहून घेतो, बघतो, मारून टाकील
ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी पत्रकारांना या ठिकाणी बोलल्या आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ या ठिकाणी निषेध म्हणून एकत्र आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये अशा गोष्टी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून उद्याच्या काळात होऊ नये याकरिता हा निषेध आहे. निश्चित या निषेधाकडं शासनानं बारकाईने पाहून निश्चित या खासदारावर कठोर अशी कारवाई करावी आणि या पुढच्या काळामध्ये जर असा लोकशाहीवर आणि लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर जो घाला घालील त्याला लागलीच या ठिकाणी कारवाई व्हावी किंवा त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी या निमित्ताने करतो. आणि खासदार संजय दिना पाटील यांच्या खरं तर खासदारकी या ठिकाणी काढून घ्यावी ही मागणी या निमित्ताने पत्रकार बांधवांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं त्यांच्या वक्तृत्वाचा, त्यांच्या वागण्याचा आणि एकूणच त्यांच्या बोलण्याचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. कांतीराम बोराडे पाटील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं डिजिटल सोशल मीडिया आणि खेड तालुका तमाम सोशल मीडियाच्या पत्रकारच्या बांधवांच्या वतीनं आम्ही या खासदार संजय दिना पाटील यांचा प्रथमतः निषेध व्यक्त करतो. आणि चौथा स्तंभ या पत्रकारीवर कसा घाला टाकायचा अशा पद्धतीचं त्यांनी गैरवर्तन केलं. मी शासनाला आणि महाराष्ट्र सरकारला एक प्रश्न विचारतो की ज्या दिवशी महाराष्ट्राचे जे मंत्री महोदय होते छगनजी भुजबळ साहेब यांना एक सदर व्यक्तीने कोकणामधून फोन केला होता आणि फोनवर धमकी दिली होती. तर पहाटे 3-3:30ला आपलं सर्व डिपार्टमेंट केलं आणि त्याला खेचून आणला आणि त्याच्यावर जी काही बंधनकारक कारवाई योग्य ती तुम्ही केली. मग अशा व्यक्तीवर बेताल जबाबदार व्यक्तीवरती असं बेताल पत्रकारांवरती असं वक्तव्य करणं, त्यांना मारून टाकू, हे करू ते करू, या बाबतीचं खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीनं सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं यांच्यावरती तातडीने कारवाई करा अशी आमची प्रमुख मागणी आहे. एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. नमस्कार, मी मनोहर वरगल्ले, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. संजय दिना पाटील खासदार यांनी जे वक्तव्य 2 दिवस झाले केलेलं आहे त्याचा मी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. आणि शासनाला एक कळकळीची विनंती अशी करतो की जे असे वक्तव्य करतात, खासदार आमदार कोणी असो, त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. संजय दिना पाटील याचं करायचं काय? आणि लोक संजय दिना पाटील याचं करायचं काय? आणि लोक संजय दिना पाटील याचं करायचं काय? आणि लोक